हो, हो, हो. हं, नाही काही नाही. हं. ताई पण थोडं मला ना भीती वाटू राहिली बोलायला. का ताई? तुम्ही पहिल्यांदा म्हणजे करताय का? हो, पहिल्यांदाच करते. काही हरकत नाही ताई. कुठून बोलताय तुम्ही? मी अहिल्यानगर मधून बोलते. आणि मग तुम्ही सेवेत कधीपासून आहे ताई? सेवेत आलेले 2-3 वर्ष झाले मला. अच्छा, मग आधी माहित होते हो. का तुम्हाला स्वामी? नाही आधी नव्हते माहिती मला. मग आधी कुठली सेवा पण करायच्या तुम्ही? आपलं सेवा नाही केली मी कधी काही, पण फक्त आपलं यांचं साईबाबांचा जप करायचे फक्त. अच्छा, आणि आपलं असंच गणपती, भगवान शंकर नाही हे यांचं. काहीच नव्हतं माहिती मला. म्हणजे कधी सेवेचं हेच नाही आलं. जन्मल्यापासून साईबाबांचंच नाव घ्यायचे आणि मग देवाऱ्यात आपलं देव कुठले आहेत तुमचे? देव आहेत, देव आहेत सगळे. अच्छा, मग त्यांच्याशी नॉर्मल पूजा आपली बस. हो, नॉर्मल पूजा. हो. आपलं देवाऱ्याची नेहमी करतो तशी ना आपली? हो. हां. हं. मग हे आणि ते काय स्वामींचं कसं कळलं ताई? स्वामींचं ना मी जरा डिप्रेशनमध्ये गेले होते. म्हणजे असं अरे जरा बापरे! टेन्शन होतं ते थोडं टेन्शन आणि होतं का ताई? हो. असं अच्छा. होतं घरगुती. तर माझी एक मैत्रीण आहे. हां. तर त्या सेवा करायच्या स्वामींची. बरं. त्यांनी आधी मला सांगितलं असं म्हणजे ते दाखवायचे मला फोटो. स्वामींनी त्यांना दर्शन दिलं. मी अशी-अशी सेवा करायची. हां, मला हां, हां. म्हणायचे, "तू पण कर." हां, पण ते हां. कसं म्हणजे असं वाटलंच नाही कधी करावं म्हणून. पण जेव्हा खूप हं. ह्याच्यात गेले दुःखात, मी कधी असं म्हणजे रडायचे मी खूप. मी कधी असं केलं नाही. मला लोकं असं म्हणतात. आई गं! असं मग लोकं फार जग वाईट आहे हो ताई. चांगलं हो. बोललं त्याला पण नावं ठेवतात. ही बाई एवढं गोड का बोलते म्हणून पण नावं ठेवतात आणि वाईट बोलणारीला पण नावं ठेवतात. हो, ठेवतात ना. आणि मग चांगल्याची पण दुनिया नाही. खरंय. हो. आणि मग त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना म्हटलं, "मी काय करू आता? मला स्वामींच्या सेवेत यायचंय" म्हटलं. हां, हां, हां. हां. मग? हॅलो? माझं ऐकून नाही घ्यायचं. हॅलो, येतोय का आवाज? हां, आता आला. हां, हो. हां. आणि म्हणलं, "हे नको हे ऐकायला त्रास होतोय" म्हणलं, "मला स्वामींच्या सेवेत यायचंय, मला बरं वाटेल." मग त्यांनी सांगितलं, हं, हं. "तू घरी फोटो आण स्वामींचा. हां. अ, त्यांचं नामस्मरण कर." त्यावेळी आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यांच्याकडे पण नव्हतं काही स्वामींचं काही करायला. अच्छा, मग त्या अच्छा. फक्त आपलं मोबाईलवर वाचायच्या ताई त्या. हां, बघा त्या ताईंची पण किती कमाल हां. हो. हं, आणि मग मी काय केलं, स्वामींचा फोटो आणायचा होता मला घरी. हं, आता माझ्याकडे ना हं. ₹100च होते फक्त. बापरे! हां. म्हटलं काय करू, काय करू? हं. मी कपडे धुवायला बसले ना, माझ्या मिस्टरांच्या पॅन्टच्या खिशात मला ₹100 सापडले. अच्छा. हां, हां. आणि मग फोटो घेऊन आले घरी. अरे वाह! आणि मग मी मग त्या दिवशी काही नाही केलं, फक्त आणला फोटो घरी. त्या ताईंनी विचारलं कसं करू काय? मग त्या हं. म्हणल्या, "उद्यापासून सेवा करायला सुरू कर सकाळी." हां, हां, हां. मी रात्री झोपताना स्वामींना म्हणलं, "मला सकाळी लवकर उठवा" म्हणलं. हां. "तुमची सेवा करायची" म्हणलं मला. हां, हां, मला हां. बरोबर 5 वाजताच माझ्या मुलाने आवाज दिला. "अगं मम्मी उठ ना." एवढं बोलला. म्हणजे स्वामींनीच आवाज दिला, पण त्याच्या रूपामध्ये येऊन. ओह! आणि तो केवढा आहे? तो आता 9वी आहे ताई. अच्छा, आता मुलं छोटे 10वी आहेत. जाईन ह्या वर्षी. अच्छा, 9वी अच्छा. हां, छोटीच आहेत हो. म्हणजे मुलं. हो. हं, आणि मग उठले मी स्वामींची देवपूजा केली हं. आणि मी अंगणवाडी सेविका आहे. अरे म्हणजे वाह! हां, हो. मस्त. शाळेत गेले. हां, अ, तर असंच एप्रिल महिन्यात चालू होतं ना, मी सेवेत आले त्यावेळेस. हां, तर हां. जास्त मुलं नव्हती शाळेत. उन्हामुळे जास्त नव्हती येत. बरोबर. तर हं, 2-4 मुलं आली होते. हं, बसले मी आणि हं. अचानक मला सुगंध आला ताई. मला ओह! तेव्हा कळलंच नाही काय आहे ते नेमकं. मी घरी आल्यावर हां, मोबाईलवर पाहिलं काय आहे ते हां, आणि मग हां, मला कळालं स्वामी माझ्यासोबत आले हां. म्हणून. आई गं! हं, हो आणि त्या हां, दिवशीपासून आहे ना, घरात हां, इतकं म्हणजे छान वातावरण झालं. हां. प्रसन्न एकदम, हं. एकदम आनंदी. अय्या! निगेटिव्ह झालं होतं पूर्ण घरात ना असं. हां, हो, हो. तर तेव्हापासून खूप बदल झाला. मग अनुभव खूप आले, पण हा आत्ताचा अनुभव ना एकच लईच खूपच छान अप्रतिम किती अनुभव दिला छान मला वाटतं ना, स्वामींनी. घरातलं वातावरण चांगलं असेल ना ताई, हो, तर जेवायला नसेल ना चालेल, पण घरातलं वातावरण चांगलं पाहिजे. हो. आणि खरं. मग आता आपला प्रकट दिन होता ना हा. हां, हां, तर हां. बुधवारी काय झालं, मी शाळेतून जाऊन आले आणि असंच यांचा अनुभवाची आठवण झाली मला. आपल्या सातारच्या ताई नाहीत का, हां, साताऱ्याच्या. हां, हां, हां. त्यांचा नाही का प्रकट दिनाचा अनुभव आहे बघा. हो, हो, हो. स्वामी आले, पाडव्याच्या दिवशी पोहे खाऊन हां. गेले. हां, तर हां, मग हां. मी काय म्हटलं, मनातच म्हणले स्वामींना, हां. "स्वामी तुम्ही कसं त्या ताईंच्या घरी जेवायला गेले?" म्हणलं, "माझ्या घरी या ना." हां, असं या. बोलले बरं का. हां, हां. आणि मी म्हटलं, "त्यांची सेवा खूप आहे" म्हणलं. हां, तर हां. कसं भरपूर सेवा करतात, पण माझी एवढी सेवा नाहीये. जेवढी सेवा आहे त्यातच तुम्ही मला थोडं फार का होईना दर्शन द्या. माझ्या घरी या, थोडंसं काहीतरी खा, हो, असं बोलले हो. बरं का. हां, हां, हां. आणि मग ते गेले विसरून. मी माझा गुरुवार होता बघा दुसऱ्या दिवशी.
हा हा आणि आमच्या गावात आहे ना हम्म, केंद्र आहे थोडं दुसऱ्या गावात आहे पण जवळ आहे 1-1.5 किलोमीटर आहे. तर मग मी आरतीला गेली. माझ्या मनी नाही काही ध्यानाने नाही काहीच नाही. हा ते हा बुधवारी बोलले ते गुरुवारी माझ्या लक्षात नाही एवढं काहीच. हा हा आणि आरती झाली झाली आणि हम्म, तिथल्या ताई उठल्या मार्गदर्शन करायला. आता आपला उद्या प्रकट दिन आहे. हा आपल्याला असं करायचंय तसं करायचंय म्हणलं करू. आणि मग हम्म, त्या म्हणल्या नैवेद्य कोण घेईन. पहिल्या हा वेळेस बोलले मी मी काही नाही बोलले आणि कुणीच काही बोललंच नाही आम्हाला घ्यायचं म्हणून. हा आणि परत त्या बोलल्या नैवेद्य कोणाला घ्यायचा तर मी म्हणलं मी घेते. अय्या मी हात वरती केला बरं अचानक का. निघाला तोंडातनं. अचानकच निघालं माझ्या. हा हा आणि मग मग ठरलं बरं का ते नैवेद्य घ्यायचं मला म्हणून. मग आता मी विचार केला म्हणलं आता काय करू हा नैवेद्याला. त्या दिवशीपासूनच बरं का म्हणजे केंद्रात असतानाच विचारात आलं डोक्यात आलं माझ्या. हा 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 मग आता मी नैवेद्याला काय करू पुरणपोळी करू का काय करू तर म्हणलं हा स्वामी तुम्हीच सांगा मला तुम्हाला काय खायचंय. हा तर आणि मग मनात आलं कोशिंबीर करायची. हा 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 कोशिंबीर करायची. घरी आल्यावर मनात म्हणजे घरात घरी आलेलं रात्री आरती हम्म, करून आणि मग आलं लक्षात का आता मटकी भिजू लावते. हा म्हणजे उद्याच्याला मोडाची मटकीची भाजी होईल स्वामींना असं हा आलं लक्षात बरं का. हा मग ती मटकी भिजू लावली मी. म्हणलं आता कोशिंबीर करू सगळं साहित्य आहे घरी. हा 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 आणि मग सकाळी उठले पहाटे. हम्म, चैत्र नवरात्र चालू झालं ना आपल्या बरोबर पाडव्यापासून तर बरोबर हा त्या दिवशी पाठ केला. गुरुवारी एक केला आणि पहाटे उठून शुक्रवारी एक केला बघा पाठ. हा हा आणि मुलाला सकाळी जायचं होतं शाळेत 7 वाजता. हम्म, तर मी लवकर उठले म्हणून मला जरा थंडी वाजून आली म्हणून मी 5-10 मिनिटं झोपले. आणि हा हा परत उठून त्याला चहा करून त्याचं आवरून दिलं तो गेला. हा हा आणि मला पण सकाळची शाळा आहे ना तर मग मला पण बरोबर जायचं होतं. हम्म मला काय झालं देवपूजा करायला वेळच नाही भेटला. हा 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 आता प्रकट दिन असल्यामुळे माणसाला किती इच्छा असते आता इच्छा असं असते करू बरोबर आहे स्वामींना बरोबर आहे हा छान छान पूजा करू फुलं वाहू असं तसं बरंच होतं. हम्म पण मी काय केलं फक्त स्वामींना अंघोळ घातली आणि हम्म स्वामींच्या पादुकांना अंघोळ घातली अभिषेक केला. हा आणि आपलं हिना अत्तर लावून हम्म गंध लावला आणि तेवढीच पूजा माझी. आणि हा मग मी शाळेत गेले शाळेतून आले. हम्म आणि मग आमच्या इथं ना देवीचं मंदिर आहे. तर हा हा तिथं आमच्या दुसऱ्या बायका काय म्हणल्या आपल्याला स्वामी चरित्राचं पारायण घ्यायचंय तू ये. हा 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 तर म्हणलं येते. आणि हम्म सकाळपासूनच तयारी बरं का ताई माझी. हाय ग हा स्वामींसाठी विडा आणायला मग माझा मुलगा आणि मी गावात गेलो. स्वामींना अरे वा तो पानाचा विडा आणला. हा म्हणलं आता एक एक गोळा करून ठेवायचंय नैवेद्य करायचंय माझी ती लगबग चालू होती म्हणजे हा 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 इतका फ्रेश वाटत होतं ताई मला त्या दिवशी ना. हा ना वेगळाच दिवस होता माझ्यासाठी इतका आनंद अं, इतकं जे मी म्हणाल ना ते होत होतं त्या दिवशी. अरे वा आणि मग काय झालं माझे मिस्टर ना सेवेत नाही येत. अच्छा हा तर 11 वाजता ताईंकडून जाऊन आले पण बायका जमा व्हायला वेळ होता ना मग मी हा म्हणलं मी घरचं आवरून येते. हम्म तोपर्यंत होतील म्हणलं जमा 12:30 वाजता चालू करू आपण. हा हा तर मग घरी आले घरचं आवरलं थोडं जेवण केलं. आणि हम्म नेमकं निघायचं तर माझे मिस्टर घरी आले जेवायला. अगो बाई हा आता म्हणलं यांना म्हणायचं कसं यांना म्हणलं ते परत मला बडबड करतील. भीती आता वाटते ना केंद्रात खरंच तिथं हम्म जायचंय म्हणलं वाचायला पण मग ते हम्म म्हणले मला थांबायचंय आज काय शाळेत कोणी नाहीये. हम्म मी आज थांबणार आहे बराच वेळ मग 2 वाजता जाईन असं म्हणले अगो मला. बाई मला इतकं टेन्शन आलं ताई म्हणलं आता हम्म ते नेमकं काय म्हणू पण म्हणलं आता नाही जायचंच आहे ना आपल्याला. हा 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 आणि मला असं झालं होतं मी कसं म्हणजे त्यांचे काय फोन यायला सांगू सुरू आणि झाले कसं ना. सांगू हा हा ते तर आहेच पण मला वाटायचं मी पळून पळून जाऊ का काय स्वामी चरित्र आई ग वाचायला असं इतकं इच्छा झाली होती माझी. हा हा आणि हा 12 वाजल्यापासून त्या फोन करायच्या तू ये लवकर तू ये लवकर. हा तर मग मी काय केलं मी म्हणलं मला त्यांना म्हणलं माझ्या मिस्टरला हम्म मला स्वामी चरित्राचं पारायण करायचंय. केंद्रात सगळे आलेले आहेत म्हणलं मला हम्म पण जायचंय. हा मग मला म्हटले जाय तू. अरे बरं का मला वा काहीच नाही हा म्हणले जाय म्हणले किती मला. छान किती छान किती मग आनंद झाला असेल तुमचा दिवसच इतका चांगला आनंद तेच ना मग माझ्या हं, मनासारखं होत होतं त्या दिवशी ना. आई ग आणि मग आवरून गेले मी. हं, आणि मग आम्ही स्वामी चरित्र वाचलं. हं, आणि मग मी ना हं, त्यांना म्हणलं मला जायचंय आता नैवेद्य करायचं 2 वाजले होते आम्हाला हं, ते हं, पूर्ण करायला ना. हं, तर मग एक जण म्हणली जाय तू दुसरी काय म्हणली हं, नको जाऊ तू थांब मी हं. तुला स्वयंपाक करू लागायला येते. एवढं अरे आपलं आम्हाला दुर्गा सप्तती पाठ घ्यायचा होता ना दुर्गा बरोबर सप्तशतीचा. हा 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 तर मग त्या म्हणे तू थांब मी तुला स्वयंपाक करू लागायला येते पटकन होऊन जाईल म्हणे आपलं. हं, 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 म्हणलं स्वामी तुमचीच इच्छा म्हणलं तुमची इच्छा असेल मी वाचू तर मग थांबते मी बरं का मी हं, हं, थांबले. हं, ते तो पण पाठ पूर्ण केला आम्ही आम्हाला 3:30 वाजले पूर्ण करायला हं, 3:30 पावणे 4 झाले होते. हं, हं, आणि मग म्हणलं चला आता स्वामी तुम्हालाच यावं लागेल मला स्वयंपाक करू लागायला तेव्हा हं. होईन म्हणलं 6:30 म्हणजे 6 पर्यंत जावं लागतं ना गावात म्हणजे बरोबर सगळी हा तयारी होती ना आपली. खरंय तर मग मी घरी गेले हं. म्हणजे आले घरी स्वयंपाकाला सुरुवात केली लगेच त्या ताई आले एक 10-15 मिनिटं. अरे वा हा आणि मग आणि नेमकं म्हणजे आम्ही ना छोटीशी परसबाग केलेली त्यातून टोमॅटो आणलं. अगो तोडून म्हणलं बाई त्याचे स्वामींसाठी टोमॅटो यायला पण लागले हो
तर मी अरे वा. म्हणलं आज पहिलं टोमॅटो तोडते म्हणलं स्वामी तुमच्यासाठी कोशिंबीर करायसाठी, एवढं म्हणून मी ती घेऊन आले घरात. हा हा. आणि मग स्वयंपाक केला. आमचा स्वयंपाक 5:30 पर्यंत पूर्ण झाला. वा. हो, मी काय केलं होतं, हा मटकीची भाजी, कोशिंबीर, हा पोळी, हा. भजे, कुरडई आणि तांदळाच्या पापड्या आहेत ना त्या, आणि खीर. बापरे. बापरे एवढं बापरे. केलं होतं मी. हा आणि मग स्वयंपाक झाला. त्या ताई म्हणल्या आता तू डब्बा व्यवस्थित भर म्हणे, हा. नैवेद्याचं सगळं कर आणि मग जाऊ म्हणे आपण. म्हणलं हो हम्म चालेल. तर मग मी काय केलं ते व्यवस्थित सगळं आठवणीने सगळं भरलं डब्यात. हम्म. आणि मग गावात जाऊन स्वामींना पेढे घेतले, एक श्रीफळ घेतलं, अरे वा. खडीसाखर घेतली. तर हा. म्हणलं नैवेद्य आता कसं आलं काही मला समजलंच नाही, पण ते सगळं व्यवस्थित होऊन गेलं सगळं माझ्याकडून. घडवून आणलं स्वामींनी. हो. आणि मग आमची आरती सुरू झाली 6 वाजता. हम्म. आणि त्यात एक काय झालं, नैवेद्य भरताना ना हं. माझ्या सोबत एक मुलगी आहे ना मदतनीस म्हणून, ती आणि हा. तिची चुलती आले होते पहिल्याच वेळेस. मी अच्छा. हा. त्यांना लय वेळेस म्हणले तुम्ही या आरतीला या, ते हा. येतच नव्हते आणि त्या आणि दिवशी त्या पहिल्या दिवशी वेळेस आले. बरोबर आले बघा. हो. म्हणजे आणि तुम्ही मग स्वामी सेवेकरी पण घडवले. हो. हं. आणि मग त्यांना म्हणलं मला मदत करा म्हटलं हं. ताट भरायला. त्याला म्हणजे व्यवस्थित भरणं झालं पाहिजे ना, मग त्या मला बरोबर भरू बर. लागल्या. हम्म. आणि मग ते झालं, आमची आरती झाली. माझा हम्म. मुलगा आला होता मला घेऊन घेऊन अरे आरतीला. वा. हा. हो, तर मला म्हणे मम्मी तू आरती घे, मी फोटो काढतो म्हणे. त्याला ना व्हिडिओ करता येतो ना तयार, आणि छान अच्छा फोटो अच्छा. काढतो तो. हा हा हा. आणि मग त्यांनी फोटो काढले, व्हिडिओ केले. मग ते किती छान. आरती झाली. हो. हं. आणि मग सगळं झालं आरतीचं म्हणजे आरती झाली पूर्ण. नंतर ते जप असतो ना, हो. नंतर देवीचे मंत्र, महादेवाचं मंत्र आणि ते असतं बरंचसं, हा हा हा. ते चालू होतं. मी स्वामींना म्हणलं हम्म. तुमची इच्छा म्हणलं, हम्म. माझी सेवा तुम्हाला जशी स्वीकार करायची तशी करा म्हटलं. मी तसं नाही म्हणत का तुम्ही या आणि जेवाच म्हणून, तुम्हाला हा जे वाटन ते तुमची इच्छेने द्या म्हणलं, मला काय द्यायचं ते. हा आणि एक म्हणलं पुढच्या महिन्यात पारायण आहे तेवढं माझ्याकडून करून घ्या, हा हा. एवढंच मी म्हटले. आणि मग आरती झाली. हम्म. एक 10 मिनिटांनी हम्म. मी ताट काढलं त्याच्यावरून बरं का, बरोबर. नैवेद्याच्या ताटावरून. तर सगळ्यांनी डोकून पाहिलं तर कोणाला काही दिसलंच नाही बरं का ते. हा हा. आणि माझ्या मुलाने फोटो काढला, त्यात मला स्वामींचा डावा हात दिसला. आणि तो काय? परत त्यात, हो, डावा हात स्वामींचा. अगो बाई. आणि मिठाच्या जवळ होता तो डावा हात, तो हम्म. पाहिला मी. हम्म. तर मी पाहिलंच नाही त्यात तो डोकून, कारण ना म्हणलं दिसलं सगळ्यांना दिसेल म्हणलं तेव्हा बघू म्हणलं आपण. हा हा हा. आणि माझी ना ते हा चौथा नैवेद्य आहे बरं का केंद्रात. अरे पहिल्या वा. वेळेस 2 वेळेस आहे ना नेला होता मी. हा. तर काय झालं, शिरा आणि आपलं डाळ भात असतो ना, हम्म. तर त्यात भेगा पडल्या होत्या अशा दोन्ही वेळेस. अरे आणि बापरे. हा आता मागच्या दत्त जयंतीला पण नैवेद्य घेतला होता मी. हा. तर दुसऱ्या चपातीला स्वामींचं पाऊल आलं होतं चपातीवर. अय्या, मग ते फोटो असतील तर पाठवा हा ताई. हो, पाठवते ना. हो. हम्म. आणि मग काय झालं, हम्म. सगळ्यांनी डोकून पाहिलं, कोणाला काही दिसलं नाही. मी तर पाहिलंच नाही. म्हणलं स्वामी जे द्यायचे ते द्या म्हणलं तुम्हाला, असं म्हणले. मी काही हा पाहिलंच नाही. मग हा आम्ही फोटो काढला माझ्या मुलांनी, आणि हा सगळे मला म्हणायचे तू ताट घे खाली, आम्ही तुला भरू लागतो, ताट घे हा खाली. हा. माझा मुलगा म्हणायचा नको मम्मी थांब, मला व्हिडिओ काढायचे, मला फोटो काढायचे. अरे वा. हा. आणि ते ताट बी पटकन येईना खाली बरं का. आणि काय झालं, एक 15 मिनिटांनी ना हा. कोशिंबिरीचा असा सुगंध यायला लागला तिथं. अगो सगळे बाई. म्हणले तुम्ही कोशिंबीर लईच छान केली म्हणे, लईच अय्या. सुगंध छान वास येतोय म्हणे. अरे वा. मग डब्यात दुसऱ्या शिल्लक होती ना, मी त्यांना ती दिली. हा आणि मग नंतर ना एक त्यांनी फोटो बिटो काढले, व्हिडिओ काढला. मग ताट घेतलं खाली, तरी मी पाहिलं नाही, हा लक्षच नाही गेलं माझं, कोणाला काही दिसलं नाही. हा हा आणि मग मी फोटो काढला, नैवेद्य भरून घरी आलो. हा जेवण झालं आमचं बरं का, पावणे हा 8 वाजता, 8 पर्यंत जेवण झालं. हा. आणि तो फोटो मी माझ्या मैत्रिणीला पाठवला. बरं. हा. म्हणलं ताई बघा बरं तुम्हाला काय दिसतंय याच्यात, स्वामींचा हात दिसतोय मला बघा. तर बापरे. त्यांनी तो फोटो ओपन केला बरं का. हा. त्या म्हणतात अगं तू हात काय बघती म्हणे, कोशिंबीर बघ तिथं स्वामी प्रकट झालेत म्हणे. काय म्हणता? हो. बापरे ताई, बघा तुमची सगळी सेवा पोचली स्वामींपर्यंत. हो. तुम्ही मनापासून केलं ना ताई. हो. आणि तोपर्यंत मी काहीच पाहिलं नाही, त्यांनी सांगितल्यावर मी पाहिलं. अय्या. आणि मग तेव्हा मला स्वामी दिसले. आता अंगावर माझ्या शहार येऊ तुषार राहिलेत बरं येणार का ताई. हा. आणि मग बर. मी काय केलं, तोच फोटो माझ्या भाऊजीला पाठवला होता. हा. मग त्यांना पापडीत स्वामी दिसले, अगं तांदळाच्या बाई. पापडीत. हो. बघा. हा. आणि मग ते पाहून ना ताई मला इतका आनंद झाला आणि रडू आलं. म्हणलं स्वामी बापरे. माझी कशी का होईना सेवा तुम्ही स्वीकार केली नाही का. स्वीकारली स्वीकारली खरंच. हो. आणि इत- मग मी हम्म. ना मग ते सगळ्यांना फोटो टाकले, आम्ही ग्रुपवर पण टाकला. आणि हम्म. मग झोपच येईना मला 12 वाजेपर्यंत, आनंदच होता ना आनंद. एवढा. हा. हो. पण हम्म. मग मग काय झालं, माझ्या सकाळी 8 वाजता त्या ताईंनी मला फोन केला बरं का. हम्म. ज्यांना फोटो टाकला ना मी, त्यांनी हम्म. सुरुवातीला 1 नंबरला स्वामी पाहिले हा त्यांनी. हा मग त्या म्हणे ज्योती बघ मी किती भाग्यवान आहे. हा. म्हणलं का हो ताई काय झालं.
हम्म. नाही मी आधी त्यांना म्हणलं तुम्ही भाग्यवानच आहे म्हणलं, तुम्हाला स्वामींनी आधी दर्शन दिलं म्हणलं माझ्या, मी एवढ्या जवळ असून मी पाहिलं नाही म्हणलं, तुम्ही हा पाहिलं. हा हा हा. तर नेमकं त्यांना ना थोडी अडचण होती, सेवा करता नाही आली त्या दिवशी, त्यांना 5 अच्छा दिवस अच्छा. होते हा ना. हा हा हा. तर मग त्या म्हणे बघ ना स्वामी, बघ मी दिवसभर माझी सेवा नाही झाली, मी फक्त नामस्मरण केलं स्वामींचं मनातून, हा हा. तरी पण स्वामींनी मला दर्शन दिलं. म्हणलं मग ते तर आहेच हा. म्हणलं, मनातून कोणी हाक मारली स्वामी येणारच ना म्हणलं. येतात अगदी. हो. आणि खरं खरं. म्हटलं मला बी असं जाणवलं का मी सगळ्यांना सांगते तुम्ही स्वामी सेवेत हा. या, तुम्ही स्वामींची सेवा करा, नाही काही होतं तुम्ही आरतीला या, स्वामींचा जप करा. हम्म. स्वामींनी बरोबर मला सांगितलं का तुझी बसून सेवा नाहीये, पण तू हा. सांगते ना बाहेर का माझं करा म्हणून, बरोबर असं मग मला दाखवून दिलं म्हणलं स्वामींनी का तू सेवा. आणि काल माझ्या लक्षात आलं सेवेकरी बरं का ताई. घडवते. हो. माझं काम काय चालू आहे, सेवेकरी घडवायचं. आता अगदी अगदी. अंगणवाडी सेविका आहे ना मी, तर माझ्या शाळेत मुलं असतात, आले का मी प्रार्थना बसून सुरुवातच इथून करते का, हा. गुरुवर ब्रह्माची प्रार्थना घ्यायची बरं का आधी, अरे वा. हा हा आणि नंतर आपलं गायत्री मंत्र घ्यायचा, हा. आणि 11 वेळेस स्वामींचा जप घ्यायचा, वा आणि मग वा वा, पुढचं किती चालू करायचं. छान. हे माझं चालू आहे बरं का. अरे म्हणजे वा. तारक मंत्र पण घेत जात आहे त्यांचा. तारक मंत्र अजून नाही घेतला, ते हा. जरा येड्यावानी करतात ना जास्त, मग लय वेळ लहान आहेत बसून ते. हा ठेवल्यावर, लहान हा. आहेत ना ते, 3 3.5 4 वर्षापर्यंत. हा खूपच छोटे आहेत. हा. हो. पण एवढं करते म्हणलं, हे बरोबर किती स्वामींपर्यंत छान पोहोचते किती म्हणलं आपलं. छान. सुंदर. मग तुमचं आता ताई, मग हं. डिप्रेशनचं कमी झालं? गोळ्या हो, वगैरे ते चालू तेव्हाच होत्या? गेलं, ते एका महिन्यातच गेलं लगेच ते. वा, काय बात आहे. जास्त दिवस म्हणजे आपण, आपलं मन चांगलं आहे, आपलं कर्म कर्म चांगले चांगले आहे आहेत ना. हो. अगदी. आ, त्याच्यामुळे मग ते राहिलंच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. ताई, आपलं मन चांगलं असेल, आपली सेवा असेल ना, आपल्या हो. आजूबाजूला पण ह्या निगेटिव्ह शक्ती फिरत नाही. हो, नाही ना अशी फिरत. लोक हो. पण आपल्याला भेटत नाही. हो. तुम्हाला सांगते, हो. हा स्वामींचा फार मोठा पॉवरफुल आहेत स्वामी आपले. हो. हो. पण दुसऱ्या ते एकच कुठेच इच्छा आहे. जायची गरज नाही. हा. हो. ते माझे मिस्टर आहेत ना, ते सेवेत आले पाहिजे तर. येणार. तुम्ही तारक बाकी मंत्राचं काही नाही. तीर्थ सगळ्यांना द्या घरात. हो. हो. हा, ते ते तर आहेच. तीर्थ थोडंफार बनवता चालू ना आहे. तुम्ही, हो. ते द्या सगळ्यांना. बघा किती छान होईल ताई. हो. हो. आणि ताई 2 महिने झाले असतील बरं का. हा. तर मी एक दिवस ना, रविवारी सुट्टी असते ना, निवांत हम्म. पूजा केली. हम्म. तर पूजा केली आणि हम्म. सहज असं मनात आलं का फोटो काढावं. हा. तर मी फोटो काढला देवाऱ्याचा. हा. त्या दिव्यात स्वामींची प्रतिमा तयार झाली होती ताई. वा. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पण स्वामींनी हा. चपातीवर पण आले दर्शन द्यायला मला, तसेच वा, ते चपातीवर पण आले. किती सुंदर ताई, किती सुंदर. हो. खूप छान ताई. मी शेअर करते. हा. हो. हो. हा, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.